आपल्या काय आमचं काय नाही आता एवढं नुकसान झालं आहे तर सरकारकडून काहीतरी आम्हाला लागेल कारण की एवढ्या वर्षाने आता आम्ही 16 वर्षांनी आला आहे त्याला याचा पूर्वी जे आला होता ते 2005ला आला होता त्याची निवडणूक केली आणि आम्ही जे माल मटेरियल समजा त्या हिशोबाने केला होता आणि याचं आता जे आला ते त्याच्यापेक्षा 5-6 फूट आला सगळं बकरीत मुलं होतं ते सगळं आज काही कमी राहिलेलं आहे. शासनाने थोडीफार आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या खूप अपेक्षा आहे शासनाकडून. कारण आम्ही पूर्ण आता कर्जबाजारी झालेलो आहोत. आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. आमच्या दुकानात कमीत कमी माझं फुटवेअरचं दुकान आहे, नॅशनल फुटवेअर महाड म्हणून. कमीत कमी माझ्या दुकानामध्ये 12 फूट पाणी होतं. जीव वाचून आम्ही कसेबसे रात्री पळालो इकडून. सर्व हे आमचे सहकारी आहेत, आमचे शेजारी आहेत, आमच्या समोर दुकान आहे अन्नपूर्णा स्वीट मार्ट. शासनाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. शासनाने काहीतरी ह्याच्यावर काहीतरी म्हणजे मार्गात तोडगाही काढलाच पाहिजे या पुरावर. म्हणजे मग कसं वाढवलं काय करता येईल महाड शहर हे पुरा पाहिजे कसं करते त्याच्यासाठी शासनाने खूप काहीतरी सहकार्य केलं पाहिजे कायम स्वरूपी. आज या घटनेला अकोला गेलेला आहे त्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला ज्या शासनाच्या काही सुविधा जी मदत वगैरे आहे किंवा काही सामाजिक संघटना त्या मदत करत आहे. हो, सामाजिक संस्था ह्या खूप चांगल्या प्रकारे इकडं योगदान देत आहेत आम्हाला. ज्याही संस्था आहेत त्यांचं खूप आभार आहे. त्यांचे मी आभार मानतो आमच्या सर्व व्यापारी बंधूंतर्फे. स्वयंसेवकही खूप आलेले आहेत. त्यांनी स्वच्छता चांगल्या प्रकारे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका, रोहा नगरपालिका, ज्या बी आमच्या रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण नगरपालिका आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आमच्या शहराला.